नमस्कार, मी सुषमा राजे घोरपडे, सातारा जिल्हा महिला काँग्रेस जिल्हाध्यक्ष। आज या ठिकाणी शिवतीर्थावर सातारा जिल्हा महिला काँग्रेस, सातारा जिल्हा युवक काँग्रेस आणि सातारा जिल्हा NSY यांच्या वतीनं जी नीट पेपर लीक झाला, त्या पेपर फुटी झाली आणि गेले अनेक वर्ष ह्या घटना वारंवार घडतात, त्याच्या विरोधात आम्ही या ठिकाणी निषेध आंदोलन घेतलेलं आहे। केंद्रातील शासन हे इंग्रज शासन आहे। 22 लाख विद्यार्थ्यांच्या जीवनाशी यांनी खेळ केलेला आहे। आपण पाहिलं तर अनेक भ्रष्ट अधिकारी असतील, नेते असतील किंवा कार्यकर्ते असतील, यांना पाठीशी घालण्याचं काम भाजप सरकार वारंवार करत असतं। या पेपर फुटीमुळे मुलांना अतिशय मानसिक तणावाला सामोरं जावं लागलंय। 22 विद्यार्थ्यांनी संपूर्ण देशातील आत्महत्या केलेली आहे। यांच्या जीवनाची भरपाई कोण करणार? या 22 विद्यार्थ्यांच्या आईवडिलांच्या जीवावर काय बेतत असेल, याचे उत्तर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी भारतातील लोकांना दिलं पाहिजे, असं आमचं ठाम मत आहे। आज पेपर फुटीमुळे अनेक विद्यार्थ्यांचा करिअर नष्ट झालेला आहे, त्यांना जीवनातून उठण्याची वेळ आलेली आहे। नीट पेपर हा अतिशय काठिण्य पातळी अवघड असतो आणि याची तयारी मुलं 8वी 9वी पासूनच सुरुवात करतात आणि 8वी 9वी पासून सुरुवात केलेल्या ह्या सलग 5 वर्ष अभ्यास करून ज्यावेळी हे या पेपरला सामोरे जातात, त्यावेळी हे पेपर लीक सारखी ड्रामेबाजी हे केंद्र शासन करत असतं। या शिक्षण यंत्रणेचा आणि या मोदी सरकारचा, ज्यांनी सर्वसामान्य लोकांचं जीवन संपूर्ण नरकात नेऊन ठेवलेलं आहे, शेतकरी हवालदिल झालेला आहे, महागाई प्रचंड गगनाला भिडलेली आहे, महिला अत्याचार दिवसेंदिवस वाढत आहेत, बेरोजगारीचं प्रमाण प्रचंड मोठ्या प्रमाणात झालेलं आहे आणि जी मुलं येणाऱ्या काळामध्ये भारत देशाचं भवितव्य म्हणजे संपूर्ण भारताची आरोग्य व्यवस्था पाहणार आहेत, त्यांच्या सुद्धा जीवनाशी खेळण्याचं काम या मोदी सरकारनं केलेलं आहे। आमची महिला काँग्रेस आणि सर्व काँग्रेसजन यांच्या वतीनं प्रमुख मागणी आहे की केंद्रातील शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा ताबडतोब राजीनामा घेतला पाहिजे आणि या पेपर फुटीत जे लोक इन्व्हॉल्व आहेत त्यांचा कठोरात कठोर कारवाई झाली पाहिजे। धन्यवाद।